तेवढा मात्र धावांचा ओघ मात्र वाढवला जाईल, जी मात्र त्याची ओळख राहिलेली आहे. जाऊया मॅचकडे. धावसंख्या जर आपण तपासून पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद डीजे. शेवटचा बॉल या षटकातला. पुन्हा एकदा मात्र लांबी कार्पेट फटका खेळलाय. सिंगल इथे देखील मिळेल. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं इथे संपते. पहिल्या षटकाचा खेळ नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 वरती. 10ला 1 गडी बाद अशी स्थिती पहिल्या षटकाची. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला. यस, मागच्या मॅचचा वन ऑफ द मॅच निश्चित स्वरूपात आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचचा कुणाल असणार आहे. कुणाल या मॅन ऑफ द मॅच साठी, ज्याने मात्र चांगली बॅटिंग देखील केली होती, ज्यांच्या माध्यमातून मात्र 3 चौकार देखील आले. आणि या मॅन ऑफ द मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळतात. कुणाल कोण? देवेंद्र जोशी सरांच्या माध्यमातून मात्र आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचतंय ती म्हणजेच आता षटक क्रमांक 2ला सुरुवात होत असताना हर्षल गोलंदाज आपण पाहतोय. काय कमालीचा चेंडू, अगदी चांगला चेंडू पडल्यानंतर पिचिंग प्लस बाउन्स, चांगली योग्य पद्धतीची लाईन ऑफ लेंथचा राजा म्हणून आपण पाहू शकाल. हर्षल याला पहिल्या मॅचमध्ये देखील तेवढीच चांगली गोलंदाजी हाताळली होती. या षटकात 3 चेंडू फेकलेत. पहिल्याच चेंडूवरती जरूर चौकार आला, तदनंतर सिंगल. आता मात्र विक्रांत पाटील यांना मात्र डॉट केलंय. सिंगल मात्र मिळाली. या सिंगलने मात्र धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 16. आणखी 2 बॉल येणं बाकी. सतवाई विरुद्ध साई आराधना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. साई आराधना संघ बॅटिंग करतोय. पुढचा होणारा मॅच काव्या 11 आणि ड्रीम किलर यांच्यामधला मात्र आपण पाहतोय तो सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आणि त्या मॅचमध्ये रेडी राहायचं आहे. फुलर लेनचा बॉल त्याला मात्र टॅप केलाय. चांगल्या पद्धतीची मात्र इथे आपण पाहतोय फलंदाजी. मी म्हटल्याप्रमाणे टॅप फटका ही याची ओळख आहे. आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर 20 धावा, 1 गडी बाद. एक पहिलाच फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झाला होता. हर्षलच्या गोलंदाजीमध्ये मात्र 2 चौकार बघायला मिळत आहेत. एक चेंडू चांगला फेकला गेला. तदनंतर यज्ञेश्वर यांना मात्र ज्यांना थांबवता आलेलं नाही. चेंडू निघून चाललाय सरळ सीमापल्लीकडे. आलाय चौकार. या धावसंख्या 4नं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत जर तपासून पाहिली तर 24. 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती. धवल हा मात्र आता मैदानाच्या आतमध्ये. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. विक्रांत पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस विक्रांत पाटील यांचा मात्र फटका अगदी समोरच्या दिशेने होता. नो स्कोर पंचांनी मात्र दर्शवलाय. इथे जर आपण पाहिलं तर नो स्कोर असणार आहे. जी मात्र तुमच्या पुढे जी लाईन आहे त्या लाईनला जर तुम्ही क्रॉस करताय तर तो चेंडू, त्या चेंडूवरती ज्या धावा असतील त्यांना मात्र गणल्या जाणार नाही. जो मात्र इशारा पंचांनी दिला अगदी नो स्कोर. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 24. कृतिक असतील, केदार असतील, अगदी अहोरात्र मेहनत या स्पर्धेसाठी. कारण हे स्वप्न होतं की KPL झाली पाहिजे अंडरमची. आणि तदनंतर त्या स्वप्नांना मात्र उजाळा देत असताना अगदी कृतिक, केदार पाटील आणि त्यांची एंटायर टीम भरपूर परिश्रम या स्पर्धेकरिता ज्यांनी मात्र घेतलेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये विनोद पाटील, विक्रांत पाटील यांच्या बॅटमधून काय देखणा फटका आला. अगदी मनगटी स्ट्रोक. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट. एक चौकारानंतर स्ट्राईक रोटेशनचं काम. कारण आपला सवंगडी यज्ञेश्वर अर्थात बाळू हा एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे, एक उत्कृष्ट फलंदाज आहे. त्याला स्ट्रायकिंग एंडला आणणं अत्यंत गरजेची भूमिका. त्या तंत्रावरती काम करत असताना आपल्याला विक्रांत यांना पाहायला मिळालंय. पुढचा बॉल धवल अराउंड विकेट. वेग जास्त होता या चेंडूला आणि चेंडू मात्र वाईट +1 म्हणजे धावसंख्या 2. धावसंख्या जर तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 31. 31 धावा. ऑस्ट्रेलियाचा घातक फलंदाज अर्थात डेव्हिड वॉर्नर याचा आठवण करून देणारा क्रमांक 31. एक उत्कृष्ट डाव्या हाताचा फलंदाज कसा असावा आपण पाहतोय. भरपूर वर्ष
तिन्ही फॉर्मॅटचं क्रिकेट ऑस्ट्रेलिया दिलं. लेदर क्रिकेटमधून मात्र आपण पाहू शकाल कसोटी क्रिकेट टेस्ट मॅचमधून ज्यांनी निवृत्ती घेतली, परंतु आता वर्ल्ड कप येतोय समोरच्या दिशेनं. अगदी बंदुकीतून सुटलेली गोळीचा वेग असतो त्या पद्धतीनं हा फटका खेळला यत्नेश्वर यानं. सुंदर सरळ डाऊन द ग्राउंड चेंडू चौकारासाठी. धावसंख्या 4 फ्लाय होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत 36 धावा. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. पुढचा होणारा मॅच एका बाजूला काव्या 11 आणि ड्रीम किलर यांच्यातला मात्र पुढचा मॅच असेल टॉससाठी. या गोलंदाजी मार्क वरती किरणला आपण पाहतोय. नागरिक चषक 2024 चा मात्र तो थरार किरण आपल्याला पाहायला मिळाले. फुलरलेनचा बॉल डिक्लेअर झोनकडे पंच दर्शवतात आम्हाला. धावसंख्या 1 ने आगेकूच करेल. धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच आत्तापर्यंत 37 धावा. 1 गडी बाद. यज्ञेश्वर इम्पॅक्टफुल खेळी, एक चांगली खेळी. शेवटपर्यंत मी उभा राहिलो तर मी धावा जमवू शकतो संघासाठी. ज्या भूमिकेनं त्याने मात्र स्वतःला इथे सिद्ध केलं. आय कॅन डू इट. या सगळ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये सांगितल्या आणि संघाला मात्र सुसज्ज स्थितीमध्ये आता पोहोचवलंय. चेंडूला इंटू द गॅपमध्ये खेळायचं होतं. फील्ड चांगलं झालंय. बघता बघता जर आपण पाहिलं तर सिंगल इथे देखील पूर्ण होईल. धावसंख्या जर तपासून पाहिली तर 1 ने पुढे सरकते 38. 3 बॉल आणखीन येणं बाकी आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं यस डेड बॉल असेल. जो मागचा चेंडू हाताळला गेला म्हणजे अर्थात चौथा चेंडू जो हाताळला गेला त्या चेंडूला डेड घोषित केलं जाईल. 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 37. तिसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळेस जर आपण पाहिलं तर नो बॉल म्हणजेच आता इथून 1 धाव जोडली जाईल. 38. 2 चेंडू धावफलकावरती आतापर्यंत फेकून झालेत. आणखीन 4 बॉल बाकी आहेत. ऑल राईट. कारण तो तिसरा चेंडू डेड बॉल फेकला गेला. कारण चेंडू आपण पाहतोय पंक्चर असताना आपण पाहू शकाल पुन्हा एकदा. आता चेंडू बदललाय. गोलंदाजीची लाईन ऑफ लेंथ बदलली. सलग 2 चेंडू मात्र आपण पाहतोय इथे एक्स्ट्रामध्ये आलेत. आता पुन्हा एकदा विक्रांत पाटील संघ मालक म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्यासाठी मात्र कुठल्या पद्धतीची लाईन ऑफ लेंथ असेल त्यांनी देखील या फटक्याला मात्र सजवलंय. सिंगल मात्र मिळेल का? ऑल राईट. सिंगल मिळते. 41 धावसंख्या फलकावरती. म्हणजेच आणखीन जर तपासून पाहिले तर या षटकात 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. पुढचा बॉल किरण यांचा समोरच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये क्विक रिॲक्शन आपल्याला बघायला मिळते आणि ती सध्या पूर्ण केली गोलंदाज किरण यांनी. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. पुढचा बॉल इंटू द कॅपमध्ये चेंडू आपण पाहतोय टॅप झालाय. चेंडू निघून जाईल सरळ सीमा पार चौकात. शेवटचा बॉल असेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचतात धावा फलकावरती 45. भारताचा व्हाईट बॉल कॅप्टन आणि रेड बॉल कॅप्टन अर्थातच भारताचं नेतृत्व करणारा खेळाडू रोहित शर्मा यांचा मात्र आठवण करून देणारा क्रमांक, ज्यांनी मात्र आता मुंबई इंडियन्स या संघाचं कर्णधारपद गेल्यानंतर अनेक चाहते नाराज झाले म्हणायला हरकत नाही. शेवटचा बॉल बाकी होता ज्यावर सिंगल मिळाली आणि 47 धावांचं टार्गेट. पाहूया या 47 धावांचं टार्गेट कुठल्या पद्धतीने पूर्ण केलं जाईल. तत्पूर्वी काव्या 11 आणि ड्रीम किलर यांनी मात्र टॉससाठी यायचं आहे. या टॉससाठी काव्या 11 आणि ड्रीम किलर दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण टॉससाठी या. अगदी वेळेच्या अनुषंगानं
ॲक्युरेट आपण पाहतोय सध्या मॅच चालू आहेत आणि चला मॅच चालू करायचं आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि गोलंदाजी करणारा संघ आपले गोलंदाज रेडी ठेवायचे आहेत. सामन्याला मात्र इथून सुरुवात होईल. अत्यंत महत्त्वाच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी 20 सामने हे लीग स्टेजचे आहेत आणि तदनंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पुरवायचा पंकज. वेळ जास्त जातोय. इनिंग्स ब्रेक मधला जो वेळ आहे तो जास्त जातोय. तसं करून नाही चालणार. काव्या 11 आहे ड्रीम किलर तुमच्यातला टॉस सामन्याला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचे संघ मालक अर्थात विक्रांत पाटील. फलंदाजी देखील चांगली राहिली त्यांच्या माध्यमातून. आता गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी पहिलाच बॉल. यावेळी दांडी 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 गुलगाव. धवलला आपण पाहू शकाल फलंदाज मार्कवरती. यावेळेस पहिल्याच बॉलवरती धवलच्या बॅटमधून आक्रमकता, अतिशय चांगला स्ट्रोक बघायला मिळाला. चेंडू मात्र सीमा पलीकडे. KPL ही स्पर्धा ओव्हरअपची मात्र या खेळाडूने गाजवली होती. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी घेणारा मात्र खेळाडू होता. आज अंडरम क्रिकेटचा हा खेळ आहे. ड्रम क्रिकेटमध्ये देखील तेवढीच चांगली जर चपळाईनं फलंदाजी तुम्ही केली तर या मॅचमध्ये देखील तुमच्या नावाचा गवगवा निश्चित स्वरूपात राहील. आता सलग 2 चेंडू आणि 2 चौकार आलेत मैदानाच्या आतमध्ये. अर्थात आणि धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 या धावसंख्येवरती. टार्गेट जर आपण पाहिलं तर 47 धावांचा आहे. 47चा पाठलाग करत असताना सुरुवात मात्र चांगली केली धवल या खेळाडूनं. कारण आत्तापर्यंत त्याने सलग 2 चेंडूंवरती 2 चौकार ठोठावले आणि येणाऱ्या काळात याच चौकारांची गरज तुम्हाला आणखीन पुढे असणार आहे. याच पद्धतीचे मोठे फटके जर तुम्ही शोधलात तर या मॅचमध्ये तुमच्या नावाचा दबदबा मात्र निश्चित सुरुवात कायम राहील. समोरच्या दिशेने हा देखील फटका चाललाय. सलग 3 इन रो 4. पासून पाहिली तर 4 चेंडू आणि 12 धावा. धवल इज ऑन फायर. अत्यंत महत्त्वाची फलंदाजी सॉफ्ट हँड मात्र केलाय. 3 चौकार आल्यानंतर एक क्वालिटी क्रिकेट. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथून देखील सिंगल मिळेल. आता 5 चेंडू आणि धावसंख्या 13. 47चा तुम्ही पाठलाग करताय. सुरुवात चांगली झाली आणि या सुरुवातीला तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जावं लागेल. धवल सारखा फलंदाज तुमच्या संघामध्ये त्याच्याकडे चांगले फटके आहेत. त्याला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला कसं तुम्हाला घेऊन येता येईल याकडे तुमचं कॉन्सन्ट्रेट असणं देखील गरजेचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय. अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आपण पाहू शकाल षटक पहिलं संपवलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकाला 14 आणि 1 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये.
एकदा आलेला रसिकांचं हार्दिक स्वागत. आपण बघत आहात KPL चा हा थरार. KPL ची मात्र सुंदर अशी ही स्पर्धा, अतिशय देखणी स्पर्धा समोरच्या दिशेने मात्र खेळून काढलाय. फुलर लेनचा बॉल होता, गोलंदाजी ट्रॅक वरती साईला आपण पाहतोय. पहिलाच बॉल फुलटोस यावेळीच आपण पाहतोय. अतिशय सुंदर पद्धतीने मात्र आपण पाहतोय इथे फील्ड केल्या, परंतु डायरेक्ट हिटच्या प्रयत्नात फलंदाज प्रेम त्यांनी मात्र एक धाव पूर्ण केली. आता धवल स्ट्रायकिंग एंडला. धवलकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत, त्या म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमच्या डगआउटमध्ये 47 धावा तुम्हाला जमवायच्या. सुरुवात झाल्या, सुरुवात करत असताना 15 धावा पहिल्या षटकात सलग 3 चेंडू आणि 3 चौकार ठोकणारा खेळाडू चौकारांची हॅट्रिक अर्थातच पूर्ण केली. व्हाईट बॉल इथून पंचांचे 2 हात समांतर. अगदी रात्रीच्या सत्रात कवायत करण्याची संधी पंचांना देखील मिळाली. धावसंख्या 16. यावेळीस ताकद जास्त लावले या फटक्यामध्ये. फलंदाज धवल बॅक टू द डगआउट गॉन. थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे. इथे मात्र विकेट मिळाले. आता मात्र फील्ड रेस्ट्रिक्शन थोडंसं बदललं जात आहे. भरपूर धावा तुमच्याकडे आहेत, परंतु आता काहीतरी वेगळा आगळा चेंज करण्याचा प्रयत्न केलाय. फुलर लेनचा बॉल आहे. इथे मात्र देखील आपण पाहतोय खराब पद्धतीचं क्षेत्ररक्षण. चेंडू अगदी सीमा पलीकडे चालला होता, जिथे मात्र त्या चेंडूला स्पर्श झाला. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. चौकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 न पुढे. धावा संख्या फलकावरती आहेत, त्या म्हणजेच आतापर्यंत 27 ची गरज. चौदा चेंडू आणि 27 धावांची गरज. 14 बॉल 27 ची गरज. 27 ची गरज आणि 14 बॉल. फुलर बॉल होता. अगदी माइंड सेट करून खेळणारं क्रिकेट बघायला मिळालं. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक सेट केलं होतं की या चेंडूवरती सिंगलच काढणार. आणि जर तुम्ही एक फिक्सिंग क्रिकेट जर आपल्याला पाहायला मिळालं, माइंडसेट क्रिकेट जर बघायला मिळालं, तर थोडंसं एक वेगळं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. सध्या जर आपण पाहिलं तर इथे षटकार आलाय. षटकारानं मात्र फलंदाज परतीचा प्रवास करतील गॉन. बॉलर कोण? गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय करण आले. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि जिथे मात्र आपण पाहतोय आता समोरच्या दिशेनं काय चांगल्या पद्धतीने मात्र हा फटका खेळला. अगदी डाऊन द ग्राउंड फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या इन फॉर्म आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच प्रणय, ज्यांनी मात्र 3 चेंडून मागे आतापर्यंत 9 धावा चांगल्या पद्धतीने जमा केल्यात. आणि तीच फलंदाजी महत्वाची आहे, कारण तुम्हाला इथून जर यावेळेस खराब शॉट सिलेक्शन, एक चौकार आल्यानंतर त्या चौकाराला पुढे तुम्हाला खेळ करता येत नाही आणि ही डोकेदुखी सध्या राहिलंय. फलंदाज तू चल मे आया ह्या स्थितीमध्ये सध्या चालू आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर हर्षल परी या नावानं ज्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली, एक उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतोय. पण सध्या क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला त्याच पद्धतीचे क्षणचित्र खेचावे लागतील जे आठवणीत राहतील आपल्या खेळाडूंसाठी. सन्माननीय निकेतजी पाटील साहेबांचं मात्र इथे शुभ आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की तुम्ही अगदी सन्मानानं येऊन आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. निकेत पाटील सरांना आमचा आवाज पोहोचला असेल तर प्लीज या आमच्या मुख्य व्यासपीठावरती, जिथे मात्र या KPLच्या माध्यमातून, KPLच्या कमिटीच्या माध्यमातून तुमचं आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. निकेतजी पाटील वेलकम, तुमचं मात्र स्वागत आहे.
3 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बार स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. आता मात्र हर्षल परी यावरती मात्र जिम्मेदारी असेल. मी निकेतजी पाटील सरांचं स्वागत सन्मान करण्याकरिता आपल्या गावचे प्रथम नागरिक अर्थातच सन्माननीय सदानंद पाटील साहेबांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण निकेतजी पाटील सरांचं इथे प्रेमाचं प्रतीक पुष्प देऊन सरांचं यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे. कॅमेरामॅन मात्र मुख्य व्यासपीठावरती निश्चित स्वरूपात फोकस करतील. एक क्षण मात्र टिपले जातील. या स्पर्धेच्या आठवणीतलं मात्र आपण पाहतोय. इथे देखील आपल्याला षटकार पाहायला मिळतोय आणि बॅटिंग करणारा संघ हळूहळू आता कोलॅप्स कडे मात्र वळलाय. कारण गडी जर आपण तपासून पाहिले तर 6 गडी बाद झालेत आणि एकंदरीत आणखीन अगदी शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. विनंती करतोय की आपले प्रवेश शुल्क जमा करा, अदरवाईज पुढचे सामने थांबवले जातील. षटकांमध्ये कपात होईल याची दक्षता घ्या. कारण आपण पाहू शकाल एक चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. येस 21 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर यज्ञेश्वर अर्थात बाळू आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलला जर आपण तपासून पाहिलं तर पंचांनी वाईट बॉल आर्ग्यू मात्र केली होती, परंतु फेअर क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. 2 रन मिळतील. आता 19ची गरज. 6 बॉल आणि 19 धावा होऊ शकतात. आत्मविश्वास खूप काही मॅटर करेल. इथून मी करीन आत्मविश्वास तुम्हाला इथून स्वतःला सिद्ध करावं लागेल. डगमगत्या काळामध्ये संघाचा तारणहार म्हणून तुम्हाला उभं राहावं लागेल. एका बाजूला फलंदाज आहेत ते म्हणजेच मनीष, तर एका बाजूला आपण पाहतोय हर्षल परी हे खेळाडू. 6 बॉल आणि 19ची गरज आहे. सामना इथून दोन्ही बाजूला येऊ शकतो. फक्त इथून तुमचे प्रयत्न कसे आहेत ही अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे. पुढचा बॉल यज्ञेश्वर. पहिला बॉल मात्र एक्स्ट्रामध्ये, परंतु हा बॉल एक चांगल्या पद्धतीने हाताळला. सिंगल मिळेल. विक्रांत पाटील आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडू 18ची गरज आणि 5 चेंडू. 17 धावांची गरज आहे. ऑलराईट, कारण 47 धावांचा पाठलाग तुम्ही करताय जिथे 30 धावा या धावफलकावरती. 5 चेंडू 17ची गरज. 6 सीटर स्पोर्ट्सची टीम अतिशय सुंदर पद्धतीने मात्र आपण पाहतोय इथे ही स्पर्धा लाईव्ह कव्हर करतायत. फुदरलेनचा बॉल होता, अगदी झेल मात्र सुटलाय, परंतु चांगलं फील्ड. आता चेंडू आहेत तुमच्याकडे. 4 धावसंख्या जमवायच्या 16. कंपल्सरी चेस. 17 धावा मात्र जमवायच्या आहेत आणि इथून जरी 4 चौकार आले तरी देखील हा सामना पराभवाच्या छायेमध्ये, परंतु एक्स्ट्रामध्ये चेंडू इथे हाताळून नाही चालणार. आता मात्र वाईट बॉल आलाय. या वाईट बॉलनं आता 4 बॉल 16. 4 मध्ये 4 चौकार. 4 चेंडू आणि 16ची गरज म्हणून नाही चालणार. इथून 4 चेंडूंमागे 4 चौकार शोधायचे आहेत. टॅप करण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहतोय. आता 3 बॉल आणि 16 धावेंची गरज. हताश, हतबल, निराश बॅटिंग करणारा डगआउट किरण आपल्याला पाहायला मिळतात. थोडेसे हतबल झालेत कारण अगदी स्वस्तात त्यांना परतीचा प्रवास करावा लागला. वाईट बॉल एक्स्ट्रामध्ये. इथे मात्र गोलंदाजी हाताळली जाते यज्ञेश्वर यांची. 3 चेंडू आहेत आणि 15 धावा इथून तुम्हाला मात्र जमवायच्या आहेत. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर खऱ्या अर्थानं सिंगल मिळेल. आता फक्त औपचारिकता या मॅचमध्ये पूर्ण करत असताना पुढच्या मॅचचा देखील टॉस झालाय. काव्या 11 आणि ड्रीम किलर. तुमचा निर्णय जो काही असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आपल्या फॉलो थ्रू मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. काव्या 11 विरुद्ध ड्रीम किलर. ॲक्युरेट टाइम टू टाइम सगळ्या शेड्यूलनुसार मात्र या मॅच चालू आहेत. आपल्याला निश्चित स्वरूपात आजच्या दिवसात महत्त्वाच्या या मॅचेस संपवून लीग स्टेजच्या मॅचेस 20 मॅचेस आहेत. मोठ्या मॅचेस आहेत. मॅन ऑफ द मॅचकडे आपण जाणार आहोत. या मॅचमध्ये महत्त्वाची कामगिरी यज्ञेश्वर सलग बॅक टू बॅक दुसरा मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतील. काव्या 11 आणि ड्रीम किलर मॅच सुरुवात होईल. जशा मॅचला सुरुवात होईल तसं मायक्रोफोनवरती जोडले जातील व्हॉइस ऑफ सफाळे अर्थात हार्दिक केणी.